Hi guys, welcome back to the series of CET Decoded. CET Decoded या सीरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर या सीरीज ऑफ व्हिडिओज थ्रू मी तुम्हाला सीईटी बद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देत आहे. सगळे स्ट्रॅटेजीज, एक्झाम पॅटर्न, सीईटी एक्झाम काय असते, कोण कंडक्ट करते, हे सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे. आणि आज पण मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे. इंटरेस्टेड आहात ना? चला तर मग बघूया व्हिडिओ मध्ये आजचा काय टॉपिक आहे आपला. ओके, सो आजचा टॉपिक आहे तो आहे बेसिक सीईटी इन्फॉर्मेशन. ओके, अँड ऍडव्हान्टेजेस म्हणजेच फायदे. आता तुम्हाला भरपूर प्रश्न असतील ना की सीईटी एक्झाम कोण कंडक्ट करतं, कशी असते, कधी होते ही एक्झाम आणि ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि मी ही एक्झाम का दिली पाहिजे ते सगळे या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. बघूया तर मग आपला फर्स्ट फीचर काय आहे तो. ओके, सो मला त्याआधी तुम्हाला एक सांगायचं की सीईटी एक्झाम ही कॉमन एंट्रन्स टेस्ट असते MBA किंवा MMS और PGDM प्रोग्राम साठी. ओके, ही एक्झाम महाराष्ट्र कॉलेजेस साठीच असते. फक्त महाराष्ट्रामध्ये अराउंड 300+ कॉलेजेस आहेत जे हे स्कोर्स ऍक्सेप्ट करतात सीईटीचे. ओके, आणि तुम्ही MBA किंवा MMS और PGDM च्या ऍडमिशन साठी जाऊ शकता. आता तुम्हाला वाटत असेल याचे डिफरन्स काय आहे, तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. PGDM काय आहे, MMS काय आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. ओके, सो माझा फर्स्ट पॉइंट इकडे आहे की सीईटी एक्झाम कोण कंडक्ट करतं. तर सीईटी एक्झाम ही DTE म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि स्टेट सीईटी सेल हे दोन्ही सेल्स मिळून एकत्र ही एक्झाम कंडक्ट करतात. ओके, ही एक्झाम होते अराउंड मार्च मध्ये, मिड ऑफ मार्चला 2 दिवसामध्ये ही डिवायडेड असते एक्झाम. काही जणांचे स्लॉट्स फर्स्ट डेला असतात, काही सेकंड डेला स्लॉट्स असतात, ऑल्सो काही दुपारी असतात, काही सकाळचे पण स्लॉट्स असतात. ठीक आहे, तर हे झालं की कधी एक्झाम कंडक्ट होते. ओके, आता अजून एक पॉइंट मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की ही एक्झाम एक स्पीड बेस्ड एक्झाम आहे. ओके, स्पीड बेस्ड एक्झाम. येस, आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे की स्पीड बेस्ड एक्झाम म्हणजे नक्की काय ते. ओके, तर हे झाली आपली बेसिक फीचर्स सीईटी बद्दल. आता मी तुम्हाला सांगणार आहे की याचे फायदे काय आहेत आणि तुम्ही ही एक्झाम का दिली पाहिजे. सीईटी देण्यामागचा पहिला फायदा, ओके, पहिला फायदा आणि खूप इम्पॉर्टंट फायदा हा आहे की सीईटी मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाहीये गाईज. ओके, तर तुम्हाला इथे खुश व्हायचे खूप कारण आहे. का? कारण नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय, तर जरी तुमचं आन्सर चुकलं, एखादा प्रश्न आहे त्याचे 4 ऑप्शन्स आहेत आणि जरी तुमचं आन्सर चुकलं तरी तुमचे मार्क्स तिथे कट होणार नाहीयेत. ओके, याच्यामुळे काय होतं तर तुम्ही तुमचे वीक पॉइंट्स जे असतात किंवा जे अवघड सम्स असतात, अवघड न्यूमेरिकल्स असतात, ते पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता एक्झाम मध्ये आणि तुमचे मार्क्स पण कट होत नाहीत. ओके, सो हा आहे आपला पहिला फायदा. ओके, दुसरा फायदा या एक्झामचा हा आहे की यामध्ये सेक्शनल कट ऑफ नाहीये. येस गाईज, सेक्शनल कट ऑफ म्हणजेच काय ते पण मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला माहिती एक्झाम मध्ये 3 सेक्शन्स असतात. 3 मेन सेक्शन्स म्हणजे कुठले, तर क्वांटिटेटिव्ह, LR आणि वर्बल ॲबिलिटी. LR म्हणजे लॉजिकल रिझनिंग. येस, सो हे 3 सेक्शन्स मेन सेक्शन्स असतात. ओके, तर या एक्झाम मध्ये सेक्शनल कट ऑफ नाहीये की तुम्हाला या सेक्शन मध्ये एवढे मिनिमम मार्क्स पाहिजे तरच तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार असं नाहीये. यामुळेच तुम्ही तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्सचे स्कोर्स तुम्ही मॅक्सिमाइज करू शकता. ओके, ऑल्सो इकडे सेक्शनल ऑर्डर नाहीये. म्हणजे काही एक्झाम मध्ये कसं असतं की पहिले तुम्हाला क्वांटिटेटिव्ह द्यायलाच लागतं किंवा पहिले तुम्हाला लॉजिक द्यावं लागतं, असं इथे नाहीये. इथे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार, तुम्हाला कुठली एरिया कम्फर्टेबल आहे त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी डिसाईड करून सेक्शनल ऑर्डर डिसाईड करू शकता. ओके, मला वाटतं की माझी
स्ट्रॉंग पॉइंट, माझा स्ट्रॉंग पॉइंट LR आहे, म्हणून मी LR आधी अटेम्प्ट करेन. म्हणजे मी सगळे माझे जे मला सम्स येत आहेत ते मी आधी अटेम्प्ट करेन आणि मग मी माझ्या वीक पॉइंट्स कडे वळेन. हा पण स्ट्रॅटेजी असू शकतो. वेगवेगळी स्ट्रॅटेजीज तुम्ही बनवू शकता. ऑल्सो स्ट्रॅटेजीज वरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, सो तो पण तुम्ही नक्की चेक करा. ओके. अजून एक फायदा या एक्झामचा हा आहे की ही एक स्पीड बेस्ड एक्झाम असल्यामुळे याची डिफिकल्टी लेवल इझी टू मॉडरेट मध्ये असते गाईज. ओके. आता कसं होतं की या एक्झामचा जो टाइम आहे तो आहे 2.5 तास, म्हणजे 2.5 hours, म्हणजे 150 minutes हा टाइम आहे. ओके. यामध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन्स असणार आहेत. आता हे मी सांगितलं तुम्हाला घाबरायचं नाहीये, कारण जसं मी सांगितलं तशी इझी टू मॉडरेट लेवल मध्ये डिफिकल्टी लेवल असणार आहे. ऑल्सो याचा सिलेबस पण खूप छान आहे गाईज. तुम्ही हे स्कूलमध्ये टॉपिक्स कधी ना कधी तरी शिकलेलेच आहेत किंवा 11-12चा पण सिलेबस आपण म्हणू शकतो. त्यामुळे सिलेबस हा तुम्ही ऑलरेडी आधी केलेला आहे, फक्त आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे या गोष्टीला घाबरायचं नाहीये, कारण डिफिकल्टी लेवल ही इझी टू मॉडरेट मध्ये असणार आहे. ठीक आहे. सगळ्यात शेवटचा फायदा, पण एक इम्पॉर्टंट फायदा जो मी तुम्हाला इथे सांगणार आहे तो प्लीज नक्की लक्ष देऊन ऐका. तो आहे रिझर्वेशन. आता तुम्ही म्हणाल कुठले रिझर्वेशन्स, तर महाराष्ट्र डोमिसाइल स्टुडंट्स जे आहेत, ओके, त्यांच्यासाठी रिझर्वेशन असणार आहे. म्हणजेच काय, तर वेगवेगळे कॉलेजेस असतात, हे तुम्हाला मी सांगितलंय. गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत, अनएडेड कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट बी स्कूल्स आहेत. सो प्रत्येक कॉलेजमध्ये नंबर ऑफ सीट्स वेरी करतील की ओके, एखाद्या कॉलेजमध्ये n नंबर ऑफ सीट्स आहे तर दुसऱ्या कॉलेजमध्ये वेगळ्या नंबरचे सीट्स रिझर्व्ड असतील. पण महाराष्ट्र डोमिसाइल स्टुडंट्ससाठी 65 to 85 या रेंजमध्ये रिझर्वेशन असणार आहेत. ओके. सो मला माहितीये हा एक नक्कीच इम्पॉर्टंट फायदा तुम्हाला ठरणार आहे. तर आता तुम्हाला कळतच असेल की याची किती ऍडव्हान्टेजेस आहेत आणि ही एक्झाम तुम्ही का दिली पाहिजे ती. ओके. तर देणार आहात ना, माहितीये मला तुम्ही देणार आहात नक्कीच. ओके. पुढे वळूया आपण एलिजिबिलिटी क्रायटेरियाकडे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया एक्झामचा काय असणार आहे. फर्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आहे ग्रॅज्युएशन पर्सेंटेज. ओके. आता ओपन साठी 50% मिनिमम ग्रॅज्युएशन मार्क्स तुम्हाला लागतील. ओके. आणि दुसरे कॅटेगरीज म्हणजे SC ST या कॅटेगरीजना तुम्हाला 45% हे पासिंग पर्सेंटेजेस तुम्हाला लागतील ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर मध्ये. ओके. मग तुम्ही एलिजिबल आहात CET साठी. आता हे झालं ग्रॅज्युएटेड स्टुडंटसाठी. आता बरेच स्टुडंट्स मला हे पण विचारतात की मॅम मी लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगला आहे, लास्ट इयर ऑफ ग्रॅज्युएशनला आहे, तर मी ही एक्झाम देऊ शकतो का. तर येस, तुम्ही डेफिनेटली देऊ शकता. कारण जर तुम्ही 10+2+3 इयर्स ऑफ तुमचं एज्युकेशन असेल, म्हणजेच काय, तर तुम्ही लास्ट इयर ऑफ ग्रॅज्युएशन मध्ये असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ओके. तर हा झाला आपला सेकंड एलिजिबिलिटी क्रायटेरिया. लास्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आहे सिटिझनशिप. सो तुम्हाला सिटिझन ऑफ इंडिया असावे लागेल ही एक्झाम देण्याकरिता. ओके. झालं. तर मग हे होते आपले एलिजिबिलिटी क्रायटेरियाज. ओके. ऑल्सो मला हे तुम्हाला सांगायचं की ही एक्झाम महाराष्ट्र कॉलेजेस साठी असली तरी याचे सेंटर्स हे इंडियामध्ये अक्रॉस आहेत. ओके. बरेच मोठ्या सिटीज मध्ये याचे सेंटर्स असतील, एक्झाम सेंटर्स असतील. म्हणजे काय तर आउट ऑफ महाराष्ट्र जे स्टुडंट्स आहेत ते पण ही एक्झाम त्यांच्या सिटीमध्ये देऊ शकतात. ओके. आणि ते पण या ऍडमिशन प्रोसेस थ्रू या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. ओके. कळालं. तर मग तुम्हाला ह्या एक्झामचे फायदे आणि कोण कंडक्ट करतं आणि कशी असते ही एक्झाम आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, म्हणजे मी त्याचे आन्सर्स देईन किंवा व्हिडिओ तर नक्कीच बनवेन गाईज. ओके. तर ऑल द बेस्ट गाईज. अभ्यास करत राहावा, स्ट्रॅटेजीज बनवा आणि कन्सिस्टंट राहावा.